शेतकऱ्यांसाठी 27 एप्रिलच्या संध्याकाळच्या ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गुजरातचा बोलबाला, महाराष्ट्राला ठेंगा. बारीक कांद्याच्या निर्यातीस परवानगीसाठी वाणिज्य मंत्रालयात साकडे. तर कांदा निर्यातीमुळे कांदा उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सबसिडीसाठी देशीचे बंधन, चिली सोलारची बत्ती गुल. मॉडेल्सच्या नव्या यादीतून सर्व विदेशी उत्पादकांना वगळले, तर भारतीय कंपन्यांना लाभ. सिलेंडर सोयाबीन शेतकरी अन बेरोजगार. नेते टाळतायत मुद्दे की बात. चर्चा भलतीकडेच. मतदानावर होतोय परिणाम. गेल्या 5 वर्षात जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले, मात्र शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही. लातूर सोयाबीन बाजार भाव किमान 4,280 ते कमाल 4,555. महाराष्ट्रावर बंधने, गुजरातला मुभा. कांदा निर्यातीत केंद्राचा दुजाभाव. निर्यातीवरील बंधने हटवावीत. महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यातील उत्पादित होणाऱ्या लाल कांद्याच्या निर्यातीवर बंधने असताना प्रामुख्याने गुजरातमधील उत्पादित होणाऱ्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला मात्र खुले दर. निर्यातीवरील बंधने हटवावीत. उन्हाळी कांदा अवघ्या 10 रुपये किलो दराने विकला जातो.